नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आज तुमच्यासाठी एक खास पदार्थ घेऊन आली आहे। त्याचे नाव आहे आलू पनीर चीज रोल। तर लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे। तर बघा आता आपण काय इन्ग्रेडियंट्स घेतले ते। एक मोठा बाउल मैदा घेतलाय, मीठ चवीनुसार, तेल 2 पळ्या आणि ओवा। आणि इथे घेतले आहे 5 बटाटे उकळून घेतलेले मी हे, आणि मोहरी, हळद, लाल तिखट 2 चम्मच, कांदा 1, मिरच्या घेतल्या 3 आणि लसण 8 पाकळ्या, 2 अमूलचे हे घेतले मी क्यूब्स, आणि पनीर हे घरीच बनवलेले आहे ते आपण घेतले आहे, आणि कोथिंबीर। सर्वात प्रथम आपण मैदा हे मळून घेऊया। प्लेटीत काढून घेते। त्यामध्ये हे ओवा, चवीनुसार मीठ, आणि हे तेल। थोडं थोडं यात पाणी टाकून आपण घट्ट असं मळून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालंय। आता हे 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊ। चला तर मग आलूची चटणी पहिले करून घेऊया। बटाटे किसून घेऊया, त्यासोबत पनीर आणि चीजही किसून घेऊ। बटाटे, चीज, पनीर आपलं किसून झाले। आता आपण फोडणीकडे वळूया। आता आपण सर्वात प्रथम मिरची आणि लसूण कुटून घेऊया। लसूण मिरची कुटून झाली आहे। कढई आपली तापली आहे, त्यात आपण 2 चम्मच तेल टाकू। यात तेलाचा वापर कमी करायचा आहे। आता यात मोहरी टाकते। मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर कांदा टाकायचा आहे। कुटलेली हिरवी मिरची, लसूण यात टाकायचं आहे आपल्याला। हे छान परतून झालंय। आता यात बटाट्याचे पीस टाकून देऊया। आता यात मी मिरची पावडर टाकते। मी 2 चम्मच घेतले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हळद, चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात हे पनीर टाकून देऊया। छान मिक्स करून घेऊया। आलू पनीर चटणी रेडी झाली आहे। आपण आता हे काढून घेऊ। पनीर बटाटा चटणी ही गार झाली आहे। आता आपल्याला तेलाच्या साहाय्याने याचे रोल करून घ्यायचे। असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे हातांना, बोटांना, आणि तळ हातालाही लावून घ्यायचं आहे। असा गोळा घ्यायचा, तळ हातावर असं गोल करून घ्यायचं। अशा पद्धतीने त्यामध्ये
चीज टाकायचं आणि अशा पद्धतीने हे रोल करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण बाकीचेही रोल करून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने करून घेऊया. चीज टाकू आणि हे पॅक करून घ्यायचं जेणेकरून चीज बाहेर आलं नाही पाहिजे. तुम्हाला जसं आवडेल तसा शेप देऊ शकताय. अशा प्रकारे रोल स्टफिंग आपण तयार केले आहे. तेलही गरम होत आहे. तोवर आपण रोल स्टफिंगच्या आवरणाकडे वळूया. असा गोळा करून घ्यायचा. त्याला पीठ लावून घ्यायचं. याची मोठी पोळी लाटायची. जास्त मोठी लाटायची नाही आपल्याला पोळी याची. एवढ्या आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे. आता आपल्याला साईडने हे कापून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साईडने कापून घ्यायचं. याचे आपण 2 भाग करून घेऊ. अशा पद्धतीने इथे ठेवायचं आणि हे रोल करत यायचं. इथे थोडंसं प्रेस करायचं. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे. आपले हे रोल तयार झाले. याला आपण तळून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपल्याला मीडियम आचेवर हे तळून घ्यायचे असे खरपूस. तर हे आता काढून घेऊ. अशा प्रकारे सगळे तळून घेऊया. सर्व तळून झाले आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपले आलू पनीर चीज रोल रेडी झाले आहे. तुम्ही हे दही बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबरही खाऊ शकता. आता मीच एक पहिले ट्राय करून बघते. खूप छान झाले. खूप छान झाले. तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.